राज्यातील लाडक्या बहिणींसाठी रेशनधारकांसाठी घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी तब्बल 2,20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, जर तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करणार असाल तर तुमच्या घरकुलाची सुद्धा रक्कम वाढवण्यात आलेली आहे। 1,20,000 इतकी रक्कम होती तर त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये इतकी रक्कम अजून वाढवण्यात आलेली आहे। परंतु तुमच्याकडून महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे मागितलेली आहेत। जर तुम्ही ही 4 कागदपत्रे दिली तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु भरपूर माता भगिनींनी, भरपूर रेशनधारकांनी, लाडक्या बहिणींनी सुद्धा एकच प्रश्न उपस्थित केलेला होता की आमच्याकडे पात्रता आहे, सोबतच कागदपत्रे सुद्धा काही बेसिक लेवलला आहेत, परंतु आमच्या गावामधील सरपंच आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देत नाही। त्यावर ते सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। जरी तुमच्या गावातील सरपंचाला तुम्हाला घर द्यायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, भरपूर माता भगिनी असतील, रेशनधारक असतील किंवा ज्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे असे नागरिक असतील, त्यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा प्रश्न उपस्थित केलेला होता की आमच्या गावामधील सरपंच आम्हाला घर देत नाही। मागील भरपूर वर्षांपासून आम्ही अर्ज करत आहे परंतु आमच्या गावातील सरपंच आम्हाला घरकुल देत नाही। त्याच्यावरती उपाय सुद्धा आपल्याकडे आलेला आहे। सोबतच दुसरा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण असा उपस्थित केलेला आहे। बघा, आम्ही शहरामध्ये राहतो। बघा, राज्यातील भरपूर माता भगिनी असतील किंवा रेशनधारक असतील, गावखेड्यातून शहराकडे सुद्धा गेलेले असतील, त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा अर्ज करता येणार आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। सोबतच तिसरा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ही 4 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ 2025 या योजनेअंतर्गत 2,20,000 इतकी रक्कम देण्यात येणार आहे। चौथा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण होता। बघा, घराची रक्कम वाढलेली आहे की नाही हा प्रश्न सुद्धा भरपूर रेशनधारकांनी, लाडक्या बहिणींनी सुद्धा उपस्थित केलेला होता। त्याविषयी लगेच अपडेट बघून घेऊयात। तर बघा, राज्यामध्ये नवीन सरकार आल्याने राज्याचे चित्र सुद्धा बदललेले आहे। म्हणजेच राज्य सध्याच्या स्थितीला विकासाच्या दिशेने चाललेलं आहे। राज्यामध्ये भरपूर योजना सुरू झालेल्या आहेत, त्या योजनांचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील। बघा, प्रामुख्याने लाडकी बहीण योजना आहे, सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजना असेल, रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत। अशा प्रमुख योजना नवीन सरकारने सुरूच केलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 2,20,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। बघा, घरकुल योजनेची रक्कम सुद्धा वाढलेली आहे, त्याचा पुरावा सुद्धा लगेच देणार आहे। तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊन देणार नाही। परंतु जे आपण प्रश्न उपस्थित केलेले होते त्या प्रश्नांविषयी सुद्धा लगेच बघून घ्यात। बघा, पहिला प्रश्न होता की घराची रक्कम खरोखर वाढलेली आहे का? तर याचं उत्तर आहे वाढलेली आहे। राज्यामध्ये तब्बल 20 लाख घरे आलेले आहेत, त्या 20 लाख घरांसाठी रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। 1,20,000 रुपयामध्ये काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 1,00,000 इतकी रक्कम जास्त दिली जाणार आहे। बघा, घरकुल योजनेचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरल्यानंतर घर बांधणीसाठी 1,20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। ज्यावेळेस तुमचा फॉर्म घरकुल योजनेमध्ये पात्र ठरणार आहे त्यानंतर तुम्हाला हे 1,00,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहे। परंतु यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पळू बघू नका, व्हिडिओ स्किप करू नका, अगदी गावरान भाषेमध्ये तुम्हाला सुद्धा कळेल अशा पद्धतीने सांगणार आहे। सोबतच दुसरा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण होता। बघा, आमच्या गावातील सरपंच सुद्धा आम्हाला घर देत नाही, तर आम्ही काय करायचं आहे, त्यानंतर आम्हाला घर मिळणार आहे। बघा, त्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असेल तर तुम्हाला सरपंच सुद्धा 100% घर देणार आहे। जर सरपंचाने घर दिलं नाही तर काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, तुम्हाला जर माहिती आहे की आपल्याकडे सर्व पात्रता आहे तर तुम्ही पंचायत समितीमध्ये अर्ज करायचा आहे। पंचायत समितीमध्ये अर्ज केल्यानंतर सरपंचाचं त्यामध्ये काहीही समाविष्ट नसतं, सरपंच याच्यामध्ये
सहभागी होऊ शकत नाही। परंतु तुम्हाला गाव लेवललाच अर्ज करायचा असेल, परंतु तुम्ही खरोखर पात्र आहे का हे सुद्धा अगोदर चेक करायचं आहे। राज्यामधील भरपूर सरपंच आहेत की ते सरपंच चांगल्या पद्धतीने काम करतात, परंतु असे काही सरपंच आहे की ते आपल्या जवळच्या नागरिकांना घरकुल देतात, त्याच्यामुळे जे खरोखर नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत या योजनांचे अनुदान पोहोचत नाही। त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे, जर सरपंच घर देत नसेल तर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला घर सुद्धा मिळणार आहे। सोबतच तिसरा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, आम्ही शहरामध्ये राहतो, आम्हाला घर भेटेल का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, ही योजना ग्रामीण आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरी शहरात राहत असाल तरी पण तुम्हाला ग्रामीण भागामधूनच अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे। तर बघा, तुम्ही जर शहरामध्ये असाल तरी पण तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे, तुमचे मतदान गावामध्येच असायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज सुद्धा करू शकणार आहात। तर बघा, स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे मतदान कार्ड गावाचं असायला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही घरकुल योजनेसाठी 100% पात्र ठरणार आहात। तर बघा, सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 4 कागदपत्रे कोणते आहेत। बघा, सर्व नागरिकांनी कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं की ही 4 कागदपत्रे कुठून आणायची आहेत, सोबतच ही 4 कागदपत्रे कोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। ज्यांच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने मनरेगा जॉब कार्ड आहे, ज्यांनी मनरेगा जॉब कार्ड काढलेला असेल त्यांना घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ मिळणार आहे। त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मनरेगा जॉब कार्ड काढणं गरजेचं आहे। सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र गावातील ग्रामपंचायत मधूनच भेटून जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे, कारण ज्यावेळेस घरकुल योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत त्यावेळेस तुमच्याकडे या गोष्टी सुद्धा असायलाच पाहिजेत। बघा, तिसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्यांच्याकडे हे तिसरं कागदपत्र असेल त्यांना तर 100% घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, रहिवाशी दाखला गावातील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, यांच्या नावाने जो दाखला दिला जात असतो तो दाखला म्हणजे रहिवाशी दाखला। तर हा दाखला तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि शेवटचं कागदपत्र जातीचा दाखला। जर तुम्ही SC कास्टमध्ये असाल किंवा इतर कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असायलाच पाहिजे, परंतु जे ओपन कास्टमध्ये येतात त्यांच्याकडे जातीचा दाखला नसला तरी चालणार आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रे होते। जरी तुम्ही शहरामध्ये राहत असाल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता। सरपंच गावामधील जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ देत नसेल तर काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।